श्री साईबाबा मंदिर दीपावलीच्या मुहूर्तावर 16 नोव्हेंबर 2020 रोजी आपण भक्तगणांसाठी दर्शनासाठी खुले केलेला आहे। गेल्या महिन्याभरामध्ये जवळजवळ 3.5 लाख भाविकांनी दर्शन घेऊन संस्थान प्रशासनाला सहकार्य केलेलं आहे। मागील काही दिवसांचा अनुभव पाहता सुट्टीच्या दिवशी जसं की गुरुवार, आठवड्याचे शेवटचे दिवस, शनिवार, रविवार, उत्सवाचे दिवस किंवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी भक्तांची मोठ्या प्रमाणामध्ये शिर्डीमध्ये गर्दी होत आहे। मंदिराची दर्शन व्यवस्था जास्तीत जास्त 12,000 लोकांपर्यंत आपण वाढवलेली आहे। याच्यापेक्षा जास्त भक्तांची दर्शनाची व्यवस्था होऊ शकत नाही। म्हणून संस्थानचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मी आपणा सर्व भक्तगणांना आवाहन करतो की शिर्डीला आपण प्रयाण करण्यापूर्वी आपलं दर्शनाची तारीख आणि वेळ निश्चित करणं गरजेचं आहे। त्यासाठी आमची वेबसाईट onlinesai.org.in या ठिकाणी सशुल्क आणि मोफत दर्शन पास देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। सशुल्क मोफत दर्शन पास व्यवस्थेसाठी आमच्या वेबसाईटवर आपण जर गेला तर आपल्याला ती सुविधा मिळेल। सशुल्क पाससाठी वेबसाईटची समजा आपल्याला आज दर्शन घ्यायचं असेल तर त्याचे किमान 5 दिवस अगोदर आपल्याला बुकिंग करता येईल। मोफत दर्शनासाठी मात्र आपण 2 दिवस अगोदर बुकिंग करण्याची व्यवस्था ठेवलेली आहे। ज्या भक्तांना दर्शनाची व्यवस्था झाली असेल त्यांनीच शिर्डीकडे येण्याचं मी आवाहन करतो। अन्यथा दर्शन पास काउंटरवर अभूतपूर्व गर्दी होते। गेल्या सुट्टीच्या दिवसाचा आम्ही अनुभव घेतला असता 20,000पेक्षा जास्त लोक दर्शन काउंटरवर गर्दी करतात आणि कोविडच्या पार्श्वभूमीवर सदरची गर्दी भक्तगणांना आणि संस्थान प्रशासनाला सुद्धा अडचणीची ठरणार आहे। त्यामुळे सर्व भक्तांनी याची गांभीर्याने नोंद घ्यावी। आपलं दर्शन पास बुकिंग करूनच यावं। तसेच जे भक्तगण वॉक इन येतील त्यांच्यासाठी सुविधा असली तरी जर पास उपलब्ध नसतील तर आमचे दर्शन पास काउंटर बंद केले जातील याची सर्वांनी नोंद घेणं गरजेचं आहे। ज्या पालख्या शिर्डीकडे येत आहेत पालख्यांना तसंही आपली परवानगी नाही आहे त्यांनी सुद्धा नोंद घ्यावी की विना दर्शन पासची व्यवस्था केल्याशिवाय मंदिराकडे जर आला तर आपली गैरसोय होईल। संस्थान प्रशासन आपल्याला मदत करू शकणार नाही। म्हणून सर्व भक्तांनी याची नोंद घेऊन संस्थान प्रशासनाला सहकार्य करावं। धन्यवाद।